तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की आपल्या मनामध्ये एवढे निगेटिव्ह विचार, एवढ्या नकारात्मक भावना, ओव्हर थिंकिंग कुठून येतं? कधी कधी असं वाटतं का की त्यावर आपला काहीच ताबा नाहीये, आपोआपच ते विचार येत आहेत, आपोआपच त्या निगेटिव्ह भावना येत आहेत आणि त्यावर आपण काहीच करू शकत नाही आहोत? तर त्याचं उत्तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. आपला मेंदूच इतका ताकदवान आणि कॉम्प्लिकेटेड मशीन आहे, एखाद्या संगणकासारखा किंवा कम्प्युटरसारखा. त्याच्यामध्ये खूप प्रकारच्या प्रक्रिया एकाच वेळी होत असतात. म्हणजे ज्ञानेंद्रियांकडनं माहिती गोळा करणं, त्या माहितीवर प्रक्रिया करणं, समस्यांचं आकलन करणं, त्यावर सोल्युशन शोधणं, ते सोल्युशन इम्प्लिमेंट करणं, अशा विविध प्रकारच्या प्रक्रिया आपल्या मेंदूत होत असतात. हे सगळं करताना आपला मेंदू आपल्याला मिळालेली माहिती, त्याचा आपल्या आयुष्याशी असणारा संबंध आणि त्याचे होणारे परिणाम, कॉन्सिक्वेन्सेस यांचे कनेक्शन्स म्हणजे डॉट्स जोडत असतो. पण प्रत्येक वेळी हे डॉट जोडताना तो ॲक्युरेटलीच ते करू शकतो असं नाही. जसा संगणक कधीतरी एरर्स देतो, तसं आपलं मन सुद्धा, आपला मेंदू सुद्धा हे डॉट्स जोडताना किंवा विचार करताना काही एरर्स देऊ शकतो. त्याला थिंकिंग एरर्स असं म्हणतात. आणि या थिंकिंग एरर्स बहुतांशानं आपल्या निगेटिव्ह थिंकिंगचं आणि ओव्हर थिंकिंगचं कारण ठरतात. नमस्कार, मी डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी आणि आपल्या या मानसिक स्वास्थ्यावरच्या आणि सकारात्मकतेवरच्या पॉडकास्टमध्ये आज आपण पाहायला सुरुवात करणार आहोत थिंकिंग एरर्स विषयी, म्हणजेच वैचारिक त्रुटींविषयी. या थिंकिंग एरर्स म्हणजे नेमकं काय? तर मानसशास्त्रज्ञ असं सांगतात की आपल्या मनामध्ये अशा काही त्रोटक विचार प्रक्रिया होतात ज्या आपल्याला ट्विस्टेड अशी रियालिटी दाखवतात. म्हणजे जी वस्तुस्थितीला धरून नसते, जी अचूक पद्धतीनं आपली रियालिटी रिफ्लेक्ट करत नाही, अशा प्रकारच्या विचार प्रक्रियांना आपण थिंकिंग एरर्स असं म्हणतो. कुठून निर्माण होतात या थिंकिंग एरर्स? कुठून येतात आपल्या ब्रेनमध्ये? तर त्याची 2 पातळ्यांवरची कारणं आहेत. त्याला एक तर एव्होल्युशनरी रिझन आहे, म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीमधलंच एक त्याचं कारण आहे. पूर्वीच्या काळचा, हजारो वर्षांपूर्वीचा मानव जो गुहेत राहायचा, शिकार करून खायचा, तेव्हाच्या मानवाला निगेटिव्ह इमोशन्सची गरज होती त्याच्या स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी. जर एखादा शिकारी प्राणी आला, नरभक्षक प्राणी आला, तर त्याला त्यांच्यापासून वाचण्यासाठी भीती, अलर्ट राहणं, राग अशा प्रकारच्या नकारात्मक भावनांची गरज होती. मात्र आता जग बदललंय. आता आपल्या आसपास आपल्याला असे काही धोके नाहीयेत. पण आपला मेंदू मात्र तितक्या वेगानं प्रगत झालेला नाहीये किंवा इव्हॉल्व्ह झालेला नाहीये. म्हणून अजूनही आपल्या मेंदूमध्ये ही नकारात्मक बायसेस किंवा निगेटिव्ह बायसेस शिल्लक आहेत. या थिंकिंग एरर्स खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असतात आणि अनेकदा त्या सबकॉन्शियसली काम करत असतात. म्हणजे आपल्याला त्याची जाणीव होत नाही, आपण नकळत अशा थिंकिंग एरर्स आपल्या विचारांमध्ये वापरत असतो. या सगळ्या वेगळ्या वेगळ्या थिंकिंग एरर्समध्ये काही समान धागे मात्र आपल्याला दिसतात. एक म्हणजे या थिंकिंग एरर्स आपल्या विचार प्रक्रियांमधल्या किंवा आपल्या समजांमधल्या, मानसिक बिलीफ्समधल्या त्रुटी असतात. त्या आपल्या विचारांच्या प्रक्रियेत दिसून येतात. दुसरं म्हणजे या बहुतांशानं इनॲक्युरेट असतात, म्हणजे त्या अचूक नसतात. त्या कधी कधी चुकीच्याही असू शकतात, कधी कधी पूर्णपणे खोट्याही असू शकतात. तिसरं म्हणजे त्या आपल्या मनामध्ये आपल्या मानसिक स्वास्थ्याला डॅमेज नक्की करतात, नकारात्मक भावना निर्माण करून, ताण निर्माण करून, आणि त्याचे पुढचे कॉन्सिक्वेन्सेस आपण बघणारच आहोत. पण आपल्या मानसिक आरोग्याला त्या डॅमेज करतात. हे काही समान धागे या थिंकिंग एरर्समध्ये आपल्याला दिसतात. त्यांची काही उदाहरणं बघूयात, म्हणजे आपल्याला जास्त चांगलं लक्षात येईल. एक कॉमनली बघायला मिळणारी थिंकिंग एरर म्हणजे माइंड रीडिंग किंवा मनकवडेपणा. आपल्यापैकी काहींना असं वाटतं की मला समोरच्याच्या मनातलं अचूक ओळखता येतं, समोरचा काय विचार करतोय ते मी ठामपणे सांगू शकतो. पण ही खरं तर एक थिंकिंग एरर आहे. जसं की हे आपल्याला कधीतरी नवरा बायकोंच्या मध्ये किंवा अगदी मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा बघायला मिळणारं उदाहरण आहे. की कोणी असं म्हणू शकतं की मला नक्की माहिती आहे की ती चिडली आहे आणि ती याच कारणानं चिडली आहे, माझा ठाम विश्वास आहे. का? कारण मला ओळखता येते तिच्या मनातलं. प्रत्यक्षात रियालिटी वेगळी असू शकते. आपल्याकडे काहीही पुरावा नसताना आपण असं म्हणणं की मला समोरच्याच्या मनातलं ओळखता येतंय, ही नक्कीच थिंकिंग एरर आहे. दुसरा एक थिंकिंग एररचा प्रकार म्हणजे ध्रुवीय विचार किंवा ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग. म्हणजे कुठलीही व्यक्ती किंवा परिस्थिती यांना एकतर पूर्णपणे काळं किंवा पूर्णपणे पांढरं, म्हणजे पूर्णपणे चांगलं किंवा पूर्णपणे वाईट, अशा प्रकारच्या दृष्टिकोनातनं पाहणं. प्रत्यक्षात
हे लॉजिकल नाहीये किंवा हे रियालिटीला धरून नाहीये. आपण अनेकदा काही प्रसिद्ध व्यक्तींच्या बाबतीत किंवा क्रिकेटर्सच्या बाबतीत बोलताना, चर्चा करताना हे ऐकलं असेल किंवा आपल्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा कधीतरी असा विचार करताना तुम्ही कोणाला पाहिलं असेल की एकतर एक व्यक्ती पूर्णपणे चांगली, 100% चांगली, म्हणजे अगदी जवळपास देव माणूसच, किंवा जर त्या व्यक्तीनं थोडीफार जरी चूक केली किंवा त्या व्यक्तीमधले थोडेफार जरी फ्लॉज दिसले तरी मग ती व्यक्ती एकदम बेकार, काहीच कामाची नाही, एकदम वाईट. असा ध्रुवीय विचार ही एक थिंकिंग एरर आहे. प्रत्यक्षात कुठलीही व्यक्ती किंवा परिस्थिती ही काळं आणि पांढऱ्याचं मिश्रण असते, म्हणजे ग्रेची कोणती तरी छटा असते. अजून एक एक्झाम्पल आपल्याला बघता येईल ते म्हणजे पर्सनलायझेशन. म्हणजेच आपल्या आसपास घडणाऱ्या घटना किंवा एखादी कुठली आपल्याला वाईट गोष्ट दिसली, एखादा मित्र नाराज झाला किंवा असं काहीही झालं तर त्याचा थेट संबंध आपण स्वतःशी जोडणं, म्हणजे स्वतःच आपण त्या गोष्टीला कारणीभूत आहोत असा निष्कर्ष काढणं बिना कोणत्याही पुराव्यांच्या. जसं की एखादा मित्राला घेऊन तुम्ही पार्टीला गेलाय किंवा एखाद्या कुठल्याही कार्यक्रमात गेलाय, पण त्या मित्रांनी नाही ते एन्जॉय केलं, किंवा सिनेमाला गेलाय आणि त्या मित्राला तो नाही आवडला सिनेमा, तर त्याच्या खराब मूडचं कारण हे मी स्वतः आहे असं म्हणणं म्हणजे पर्सनलायझेशन. प्रत्यक्षात स्वतः आपण प्रत्येक गोष्टीला कारण असतो असं नाहीये. रियालिटीमध्ये समोरच्या व्यक्तीच्या खराब मूडचं किंवा कुठल्याही प्रॉब्लेमचं कारण हे बाकी अनेक सिच्युएशन्समध्ये, बाकी अनेक फॅक्टर्समध्ये डिवाइड झालेलं असतं. ते केवळ आपल्याशी संबंधित असतं असं नाही. पण या पर्सनलायझेशनच्या थिंकिंग एररमध्ये आपण सर्व गोष्टी, सर्व नकारात्मक गोष्टी स्वतःला जोडून घेतो. पुढचं उदाहरण म्हणजे मेंटल फिल्टरिंग, म्हणजे अक्षरशः फिल्टर लावणं किंवा आलेली माहिती ही गाळून आपण आपल्या मनामध्ये घेणं. अनेकदा आपल्याकडून असं होतं, काही जणांकडनं असं होतं की येणाऱ्या माहितीमधली निगेटिव्ह माहिती तर घेतली जाते, पण पॉझिटिव्ह माहिती ही फिल्टर आउट करून ठेवली जाते. हे अनेकदा आपण स्वतःच्या बाबतीत करतो. जसं की एखाद्या नाटकामध्ये काम करणारा एखादा ॲक्टर असेल आणि त्याला काही फीडबॅक्स मिळाले किंवा पेपरमध्ये त्याचा रिव्ह्यू लिहून आला, त्याच्यात 10 पैकी 7-8 चांगल्या गोष्टी लिहिल्या असतील आणि 2 थोड्या निगेटिव्ह गोष्टी लिहिल्या असतील, तर तो रिव्ह्यू घेताना किंवा तो फीडबॅक घेताना आपण चांगल्या गोष्टींना फिल्टर आउट करून बाहेर ठेवणं आणि फक्त निगेटिव्ह फीडबॅकवर फोकस करणं, याला मेंटल फिल्टरिंग म्हणतात. पुढचं उदाहरण म्हणजे फॉर्च्यून टेलिंग, म्हणजेच आभासी भविष्यकथन. म्हणजेच आपल्याकडे कोणताही डेटा उपलब्ध नसताना, पुरावा उपलब्ध नसताना किंवा खरंच काही प्रेडिक्ट करण्याची प्रणाली उपलब्ध नसताना सुद्धा आपलं भविष्य वर्तवणं. बाकीच्या थिंकिंग एरर्स सारखंच इथे सुद्धा आपलं मन निगेटिव्ह भविष्य वर्तवण्याकडे जास्त जातं. उदाहरणच द्यायचं झालं तर नोकरीच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये बॉसची थोडीफार अनबन झाली किंवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये थोडासा निगेटिव्ह फीडबॅक मिळाला तर त्यावरनं असा अर्थ लावणं की आता बॉस मला कामावरनं काढूनच टाकणार आहे, असं भविष्य वर्तवणं जे प्रत्यक्षात ज्याचा आपल्याकडे काहीही पुरावा नाही, काहीही डेटा नाही, याला आपण फॉर्च्यून टेलिंग असं म्हणतो. या थिंकिंग एरर्सचे नेमके आपल्या मनावरती काय परिणाम होतात, कशा प्रकारे आपल्या मानसिक स्वास्थ्याला या थिंकिंग एरर्स डॅमेज करतात, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या थिंकिंग एरर्स आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण करतात. राग असेल, भीती असेल, निराशा असेल किंवा अगदी गिल्ट, रिग्रेट यांसारख्या पण निगेटिव्ह इमोशन्स या थिंकिंग एरर्समुळे आपल्या मनामध्ये निर्माण होतात. त्या जर वाढत गेल्या, तशाच राहिल्या तर तणावही येतो आणि त्यातून डिप्रेशन, अँझायटी यांसारखे मानसिक आजार पण बळावू शकतात. पण हे फक्त मानसिक आजारांपुरतंच मर्यादित नाहीये. अशा प्रकारच्या थिंकिंग एरर्स जसं की पर्सनलायझेशन असेल, ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग असेल, त्यांनी आपल्या नात्यांवर पण अनेक परिणाम होतात. या गैरसमजातून आपली नाती सुद्धा डॅमेज होऊ शकतात. आपण स्वतः तर सफर होतोच, पण आपण आपल्या पार्टनरला सुद्धा किंवा इतर पण नात्यांमध्ये आपण त्यांच्या पण मानसिक स्वास्थ्याला डॅमेज करू शकतो. तसंच कामाच्या ठिकाणी आपलं मोटिवेशन कमी होणं, आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होणं, हे सुद्धा या थिंकिंग एरर्सचाच परिणाम असू शकतं. थिंकिंग एरर्स या शक्यतो सबकॉन्शियसली काम करत असतात. आपल्याला त्याची कॉन्शियसली जाणीव प्रत्येक वेळी असतेच असं नाही. त्यामुळे आपल्याला त्यांची सवय सुद्धा लागू शकते. आणि या थिंकिंग एरर्स आपण जेवढ्या वापरत जातो किंवा जेवढ्या रिपीट करत जातो तेवढ्या त्या अधिकाधिक घट्ट होत जातात. त्यानंतर त्या काढणं अजून मुश्किल होऊ शकतं. त्यामुळे थिंकिंग एरर्सवर वेळीच काम करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचाही सल्ला घेऊ शकता आणि स्वतःही या एरर्सवरती काम करू शकता. ते कसं काम करायचं ते बघूयात. या थिंकिंग एरर्सना आपल्या मनातून काढून टाकण्यासाठी, त्यांच्यावर काम करण्यासाठी काय करायचं ते बघूयात. त्याचे काही टप्पे आहेत. सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे सेल्फ ऑब्झर्वेशन, म्हणजे आत्मनिरीक्षण. आपण कुठे कुठे या निगेटिव्ह भावनांना जास्त बळी पडतोय, आपण कुठे कुठे नकारात्मक भावनांमध्ये जास्त अडकतोय,
ते शोधून पाहूयात. स्वतःच्या मनाचं थोडं निरीक्षण करून बघूयात. त्याच्यासाठी जर्नलिंग उपयोगी पडेल. म्हणजे जेव्हा लक्षात येईल की आपण निगेटिव्ह विचारांमध्ये जास्त अडकतो आहोत, ओव्हर थिंकिंगमध्ये अडकतो आहोत, तेव्हा आपल्या मनातले विचार सरळ आहेत तसे लिहून काढणं हे आपल्याला उपयोगी येईल. दुसरा टप्पा आहे ते म्हणजे आपल्या मनात होणाऱ्या या थिंकिंग एरर्सना ओळखण्याचा आणि त्यांना नाव देण्याचा. आपण पुढच्या भागांमध्ये जेव्हा या थिंकिंग एरर्स डिटेलमध्ये बघणार आहोत तेव्हा ते अजून चांगल्या प्रकारे समजेल. पण आत्ताही आपण पाहू शकतो ते म्हणजे आपल्या जर्नलमध्ये आपण लिहिलेले जे काही आपले विचार असतील, आपल्या निगेटिव्ह भावना असतील, त्याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कुठे आपले विचार हे थोडेसे त्रोटक होत आहेत किंवा थोडेसे प्रॉब्लेमॅटिक होत आहेत, कुठे ते लॉजिकल थिंकिंगला धरून नाही आहेत. हे एकदा आपण ओळखलं की मग आपण तिसऱ्या टप्प्याकडे जाऊयात. ते म्हणजे या वैचारिक त्रुटींना चॅलेंज करण्याचा, या त्रोटक विचार प्रक्रियेला चॅलेंज करण्याचा. चॅलेंज करणं म्हणजे काय, तर आपल्याला या वैचारिक त्रुटी ज्या एकाच दिशेनं विचार करायला लावतायत त्याऐवजी दुसऱ्या कोणत्या दिशेनं या स्पेसिफिक घटनेचा विचार होऊ शकतो का ही पॉसिबिलिटी पडताळून पाहणं. आपल्याकडे कोणते कोणते पुरावे आहेत हे चेक करून पाहणं, कोणते पुरावे नाही आहेत हाही प्रश्न स्वतःला विचारून बघणं. अशा प्रकारे आपण या वैचारिक त्रुटींना चॅलेंज करून पाहू शकतो. या थिंकिंग एरर्सना हँडल करण्याचा किंवा आपल्या आयुष्यातनं हे प्रॉब्लेमॅटिक थिंकिंग बाहेर काढण्याचा शेवटचा टप्पा म्हणजे जे आपण चॅलेंज केलेले थिंकिंग एरर्स आहेत किंवा निगेटिव्ह विचार आहेत त्यांना हेल्दी प्रकारे रिस्ट्रक्चर करणं, त्यांची पुनर्रचना करणं. ही पुनर्रचना करताना आपण इतर कोणते वेगळे वेगळे पर्स्पेक्टिव्स किंवा दृष्टिकोन गृहीत धरले पाहिजेत ते पाहणं आवश्यक आहे. हे करताना आपण तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकतो आणि हे तुम्ही स्वतःही जर्नलमध्ये लिहून करू शकता. आज जी काही उदाहरणं आपण बघितली ती आणि अशा अनेक थिंकिंग एरर्स विषयी आपण येणाऱ्या काही भागांमध्ये अगदी डिटेलमध्ये बोलणार आहोत. तुम्ही स्वतः या काही थिंकिंग एरर्सचा अनुभव घेतलाय का, किंवा तुमच्या आसपासच्या व्यक्तींमध्ये तुम्हाला या थिंकिंग एरर्स दिसले आहेत का? तसं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. पुढच्या भागामध्ये आपण मनकवडेपणा किंवा माइंड रीडिंग या थिंकिंग एररवरती डिटेलमध्ये बोलणार आहोत. तर नक्की या आणि त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.